बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आता करुणा मुंडे आहेत, यशबाळ अभिजित बिचुकले देखील आहेत आणि इतर अपक्ष उमेदवार देखील आहेत. जवळपास 53 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज जे आहेत ते छाननीमध्ये वैध ठरले होते आणि आज उमेदवारी मागे घेण्याची शेवटचा दिवस होता. यामध्ये 30 उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं असलं तरी 23 उमेदवार मात्र मैदानात आहेत. आता करुणा मुंडे माझ्यासोबत आहेत. पोटनिवडणूक पार पडते, भावनिक वातावरण आहे. तुम्ही मात्र थेट सुनेत्रा पवारांना चॅलेंज केलंय. जसं की मी अगोदर सांगितलं होता की लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला उभे राहणं गरजेचं आहे आणि राष्ट्रवादीचे 2-3 नेत्यासोबत माझा बोलणं पण झाला होता आणि ज्यांची पोटनिवडणूक आहे आणि त्यांची पोटनिवडणूकमध्ये आणि ज्यांची बारामती आहे त्यांची बारामतीमध्ये आपण जरी त्यांना न्याय देऊ शकलो नाही आणि जसे मी 2-3 नेत्यासोबत माझा बोलणं झाला होता. कोणाशी बोलणं झालं होतं? हे 2-3 लोक, पण मी त्यांचे नाव घेऊ शकत नाही. पण माझं बोलणं झालं होतं आणि मी सांगितलं होतं की मला अजितदादाची जी FIRचा विषय सुरू आहे, जरी मला FIR भेटली तो मी माघार घेऊ शकते, अन्यथा मी माघार घेणार नाही. आणि त्याच्यासाठी मी आज बारामतीमध्ये आली होती की माघार घेऊ, कशाला लढवायचं आहे. आणि जरी मी फॉर्म काढला तो सगळे लोक फॉर्म काढतील. तो मी आज रस्त्यामध्ये येताना मी इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती बघितला, त्याच्यावरती एक पोस्ट होती मीडियाची की धन्या मुंडेंनी आणि देव्या भाऊनी जे काँग्रेसचे नेते आहे हर्षवर्धन सपकाळ त्यांच्यासोबत बोलून आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहे त्यांना माघार घेण्यासाठी लावला. तो कुठेतरी लोकशाही थांबली पाहिजे, कुठेतरी लोकशाहीची जे लाज आहे ते ठेवली पाहिजे आपल्याला. आणि आज लोकशाही जिवंत आपल्याला पाहिजे तर लढणं गरजेचं आहे. जिंकू किंवा हारू ते वेगळी गोष्ट आहे आणि पुढची गोष्ट आहे, पण आता लढणं जे आहे ते खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी आपला फॉर्म ठेवलेला आहे. सुनेत्रा पवारांकडून फोन वगैरे आला होता उमेदवारी मागे घ्या वगैरे सहकार्य करा यासाठी? आला होता मला फोन, पण मी नकार दिला क्योंकि मी एकच मागणी केली होती क्योंकि जे आज सुनेत्रा बहिणीचं काम हे अजितदादावरती जे अपघात झालेला आहे ते त्याच्यासाठी लढायला पाहिजे. पण न लढता फक्त इलेक्शन, शपथ, आज हे सगळं राजकारण सुरू आहे. पण आमच्यासारखे जे लोक आहेत ते लढण्याचे पाठीमागे असतात आणि मी लढाऊ नेतृत्व आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यासाठी मी आज इथे फॉर्म आपला ठेवलेला आहे. काय कोणते मुद्दे असणार आहेत प्रचारामधले? प्रचारमध्ये सगळ्यांच्या अगोदर मुद्दा एकच असणार आहे की अजितदादाला खरी जे श्रद्धांजली आणि सच्ची सहानुभूती जे आहे ते एकच असणार आहे. सच्ची श्रद्धांजली माझ्याकडून की अजित दादाला जरी खरंच न्याय द्यायचा आहे तर त्यांची पोटनिवडणूक आहे, त्यांच्या बारामतीमध्ये आमचा एकच मुद्दा असणार आहे की जरी अजितदादाला या महाराष्ट्रामध्ये न्याय भेटू शकत नाही तो कोणाला न्याय भेटणार. और जोपर्यंत हे मोठे राजकारणी आहे घराणेशाही के, तोपर्यंत कोणालाही अजितदादा सारख्या व्यक्तीला न्याय जरूर भेटू शकत नाही तो फिर कोणाला भेटू शकतात. तो त्या आमच्या सगळ्यांपेक्षा मोठा मुद्दा आहे. आणि पाणीचा मुद्दा आहे, पाणी नाही आहे, शेतकरी लोकांचा मुद्दा आहे आणि शेतकरी लोकांचे 7-12 कोरं करायचं आहे. आणि याच्यापेक्षा आज शिक्षण इथे मोठा मुद्दा आहे, शिक्षण जास्त चांगला नाही आहे. आणि बेरोजगारी आणि बेरोजगारीनंतर आज जे खाजगीकरणमुळे जे कामगार आहे, छोटे छोटे कामगार आहे, 8-10 हजार पगारीवरती काम करणारे, ते लोकांना न विचारता आज हे सत्ताधारी लोक काढून टाकतात कामावरती. आणि ते कुठे जाऊ, कोणाला आपला प्रश्न मांडू असं कोणी राहिलेला नाही आहे बारामतीमध्ये. हे सगळे मुद्दे घेऊन मी आज हे रिंगणातमध्ये उतरले. उमेदवारी मागे घ्या यासाठी धनंजय मुंडेंकडून काय बोलणं झालं होतं? फोन वगैरे आला होता? म्हणजे जसं की उमेदवारी दाखल करण्यापूर्वी धनंजय मुंडेंचं आणि तुमचं बोलणं झालं असं तुम्ही सांगितलं, आता माघारी घ्या वगैरे यासाठी काय फोन वगैरे आला होता का? नाही, याबद्दल मी सांगितलेलं नाही काय त्यांना, क्योंकि 6 तारखेच्या अगोदरही त्यांनी मला असा उत्तेजित केला होता की तू मतलब त्यांनी असं माझा माइंड बघण्यासाठी की माझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे, मी फॉर्म भरणार आहे की नाही भरणार आहे, तो त्यांनी मला कॉल केला होता. पण त्यावेळी मी सांगितलं की हां मी फॉर्म भरणार आहे. तो त्यांनी मला असं उत्तेजित केला की तू फॉर्म भर किंवा काय कर, तुला जे करायचं आहे ते कर, तू कधीही निवडून येणार नाही. तो चालेल, आम्ही जरी नाही आले तर आम्ही 0 तो आहो.
ते हिरो बनतील, नाही तर झिरो तो आम्ही आहोत. तो मी हे त्यांच्या माझ्या डोक्यामध्ये बसला, त्याच्यासाठी मी इकडे येऊन मी फॉर्म भरला आणि मी लढत आहे. बारामतीची निवडणूक जर बघितली तर भावनिक वातावरण आहे. भावनिक वातावरणामध्ये ती पार पडते, कारण अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते होते, भल्या पाठीपासून काम करणारा नेता होता, त्यामुळे महाराष्ट्र हळहळतोय. समोर सुनेत्रा पवार आहेत, महिला आहेत, तुम्ही लढताय, तुम्हीही महिला आहात. खरं तर एक महिला दुसऱ्या महिलेची व्यथा जाणते, दुःख जाणत असते. अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात लढणं कितपत योग्य वाटतं? कितीपत योग्य आहे. आज त्या एक महिला आहे, मी पण एक महिला आहे. त्यांचं दुःख मी समजू शकते, पण माझं दुःख आहे त्या समजू शकत नाही. त्याच्यामुळे आज मी इथे आलेली आहे. आणि कुठे कुठे मी जाणार आहे हे पण आज भविष्याला माहिती नाहीये. होऊ शकते की मी उद्या बहुतेक 2029 पर्यंत मी मंत्रालयामध्ये बसू, असं पण होऊ शकतो. क्योंकि याच्यामध्ये एक गोष्ट आहे की त्यांनी माझं दुःख नाही समजलं. त्या खासदार होते, अजितदादा आमदार होते, उपमुख्यमंत्री होते. त्या लोकांनी जरी माझं दुःख समजलं असतं, अजितदादा आज दुनियामध्ये नाही राहिलेले आहे. पण माझा नवरा आज असून मी विधवासारखी फिरत आहे. आणि आज अजितदादांचे पोरे जे आहे, पार्थदादा आणि जय दादा, काय नाव आहे त्यांचं, जय दादा, हा, तो ते आज दादा नाही आहे, तो पोरके झालेले आहे. पण माझे मुलगा मुलगी त्यांचे वडील असताना, त्यांची आई असताना पोरके झाले. तो आमची व्यथा, आमच्या दुःख, आमच्यावरती जे झालेलं आहे, हे राजकारणी लोकांनी विचार केला नाही त्या गोष्टीचा. त्याच्यासाठी आज हे लोकांना हे सहन करावं लागणार आहे. 29ला जसं तुम्ही आता बोलता म्हणाला की मी पुढे सभागृहात बसलेले असेल वगैरे, काय कोणाच्या विरोधात लढायचं 29ला? आता सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढाई आहे, पुढे कोणाच्या विरोधात? पुढेच्या पुढे बघू आपण. पण मी अशी महाराष्ट्राची रणरागिणी आणि संघर्ष कन्या आहे. आणि संघर्ष जे आहे मुंडे घराण्याच्या रक्तामध्ये असते, तेच मी आज दाखवून देणार आहे. आणि मी प्रत्येक ठिकाणी मी प्रयत्न करते लढण्याचा. आणि 29च्या 29 मध्ये बघू. पण आता बारामतीमध्ये मला असं वाटते की जे माहोल सुरू आहे, आज अजितदादाला न्याय भेटत नाही, आज FIR सुद्धा होत नाही, आणि अपघात होता की घातपात होता हे पण लोकांच्या समोर जरी येऊन देत नाही, तो मला असं वाटते की मला 2029 नाही, आत्ताच मला बारामतीची जनता जी आहे निवडून देतील. आणि हेच मुद्दा घेऊन मी चालणार आहे. कधीपासून प्रचाराला सुरुवात कधीपासून करणार आहेत? कसं काय पुढचा प्रचार कसा असेल? जाहीर सभा घेणार आहात? काय करणार आहात? काय डोक्यात आहे? जाहीर सभा पण घेणार आहे आणि रोड शो पण करणार आहे आम्ही. आणि हे सगळी गोष्टीचे आम्ही गावोगावी जे प्रचार पण करणार आहे. बरं, दुसरा एक मुद्दा आहे, एक प्रश्न आहे. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या अशी मागणी होते. राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून ती मागणी केली जाते, थेट मुख्यमंत्र्यांना केली जाते. त्यावर मुख्यमंत्री थंब दर्शवतात. घेतलं पाहिजे धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात? तुम्हाला काय वाटतं? धन्या मुंडेला जरी घेऊन दाखवा, नंतर मी दाखवते. असे 2-2, 3-3 बायका करणारा आणि वेश्या लोकांकडे जाणारा असा व्यक्ती जरी मंत्रिमंडळमध्ये बसू शकते, तो आम्ही त्यांना काढण्यामध्ये सक्षम आहे. मी सक्षम आहे. अगोदर त्यांच्या मंत्रिपद घालवलेलं आहे मी आणि काढून टाकलेलं आहे. नंतर मी बघते कोण देत आहे, आणि ज्यांनी दिला त्यांच्या पद पण जाईल, हे शब्द आहे माझा. ज्यांनी प्रयत्न केला, कोणी पण असो, महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या कोणी पण असो, धनंजय मुंडेला जरी मंत्रिपद देण्याचा परत हे केला, काय म्हणतात त्याला, प्रयत्न, तो माझा प्रयत्न काय राहील? फिर सत्ता जाणार आहे. ज्यांनी दिला त्यांची सत्ता जाणार आहे. आता तुमचा जो आम्ही उमेदवारी अर्ज होता या ठिकाणी दाखल केलेला, तो उमेदवारी अर्ज देखील बऱ्यापैकी त्यावर जो ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न झाला वगैरे, थेट तुम्ही त्या अर्जाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेवरती निशाणा साधला. आम्हाला रोडवरती मला आणि माझ्या मुलगा मुलगीला आज 26 वर्ष नंतर धन्याने आम्हाला रोडवरती सोडला. आणि रोडवरती सोडल्यानंतर त्यावेळे त्यांनी सांगितलं माझी बायको नाही आहे, मुलगा मुलगी आहे, पण हे बायको माझी नाही आहे. आणि आज माझ्या समोर लढू शकत नाही हे मोठे राजकारणी लोक. तो आज माझा पर्चा अवैध करण्यासाठी यांनी काय ऑब्जेक्शन घेतला,
मुंबईतून हायकोर्टाचा वकील पाठवला आणि त्यांनी काय ऑब्जेक्शन घेतला, धनिया मुंडेची जे बायको आहे आणि बायकोनी प्रॉपर्टी नवऱ्याची दाखवलेली नाहीये. अरे तर तुमची गरज पडली तर मी तुमची बायको, पण ज्या वेळे मला गरज आहे तुमची, माझ्या मुलगा मुलगीला गरज आहे, त्यावेळी मी तुमची बायको नाही. तो तुमच्या बापाची पेंड नाहीये की ज्या वेळी तुम्ही सांगेल की मी बायको आहे, प्रॉपर्टी दाखवा, तुम्ही दाखवू, आणि ज्या वेळी तुमची गरज नाहीये की बायको नाहीये तुम्ही नाही दाखवू, असं तुमच्या बापाची पेंड नाहीये. तर मी हे सगळी गोष्टीसाठी लढत आहे. आणि आज बारामती मध्ये महाराष्ट्रामध्ये इतके मोठे नेत्याला जरी न्याय भेटू शकत नाही, FIR सुद्धा होऊ शकत नाही, तो हेच मुद्दा घेऊन मी पुढे पूर्ण निवडणुकीमध्ये उभे राहणार आहे. शेवटचा प्रश्न, बारामतीच्या जनतेला काय आव्हान करणार आणि बारामतीमध्ये विजयाचा गुलाल उधळणार का? चिन्ह अपना एअर कंडिशन ही आहे ना, चिन्ह एअर कंडिशन आहे ना. हां, आज आपल्याला मला जे चिन्ह आहे एअर कंडिशन भेटलेलं आहे. बारामतीची जनताला मी हेच विनंती करणार, भरभरून मतांनी मला विजयी करा. एअर कंडिशन चिन्ह आहे त्याच्यावरती मतदान करा. आणि आज तुम्ही एअर कंडिशनवर जरी मतदान केला तर तुमची कंडिशन जे आहे ते मी सुधरून दाखवणार. आणि आज घराणेशाहीमुळे लोकशाही संपली आहे, आपण बघितलेलं आहे. आज पण बघितलेलं आहे की काँग्रेसने माघार घेतला. इतका मोठा पक्ष माघार घेण्यासाठी फॉर्म टाकताय, शरमनाक गोष्ट आहे. आणि आज आमदारांचा मुलगा आमदार, आज बायको खासदार, मुलगा आमदार, त्यांच्या निधनानंतर परत मुलगा खासदार, बायको आमदार, मंत्री. तो आमच्यासारखे लढणाऱ्या नेतृत्वाला जरी जनताने संधी दिली तो आम्ही तुमच्यासाठी लढू शकते. नाही तो घराणेशाहीमुळे लोकशाही, लोकांचे मुद्दे सगळे संपलेले आहे. जरी लोकशाही वाचवायची आहे, मला जनताला पाहिजे की लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, लोकांचे मुद्देसाठी लढण्यासाठी कोणीतरी असला पाहिजे. तो माझा पूर्ण रेकॉर्ड बघून 4 वर्षाचा मला मतदान करा. बरं, सुनेत्रा पवारांच्या विरोधात आता दंड ठोपटलेत मैदानात, तर विजयाचा गुलाल उधळणार का? मी 100% गुलाल आपलाच आहे. गुलाल आपलाच आहे 1000%. क्योंकि बघा, आपण अशी मातीतले आहोत, श्री रामचंद्रजी, कृष्णजी ह्यांची भूमीचे आपण आहोत, ह्यांची मातीतले आपण आहोत. आणि आज रामायणमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की रामजींनी वानरची सेना घेऊन रावणवर विजय प्राप्त केली होती. महाभारतमध्ये पण समोर अक्षोणी सेना होती. आणि कर्ण पण जे आज माझ्यासोबत फक्त 5 लोक आहे आणि मी एकटी आहे, पण माझ्यासोबत देव आहे आणि समोर अक्षोणी सेना आहे. आणि जे कर्ण होता, कर्ण पांडवची बाजूचा होता, तरी पण त्यांच्या पालेमध्ये होता, तरी पण अधर्माचे पालेमध्ये असून त्यांचा पण विनाश झाला, त्या सेनेचा पण विनाश झाला. आज सेम सिच्युएशन बारामतीमध्ये आहे. आज माझा नवरा जे आहे ते समोरची पार्टीमध्ये आहे, त्यांचा प्रचार करणार आहे, पण तरी पण मला बघायचं आहे देवामध्ये जे आपण ज्या मातीतले आहोत त्यांची विजय असते की जे आहे अपोजिट पार्टी त्यांची विजय असते. मला हेच दाखवायचं आहे. खूप खूप धन्यवाद. तर या होत्या करुणा मुंडे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात करुणा मुंडे मैदानात उतरलेले आहेत आणि बारामतीची निवडणूक मी लढणार आणि जिंकणार असा दावाही त्यांनी केला आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.